सात्संगती प्रेमाने बोला, धन निरंकार जी आजचाही दिवस त्यांना छान जावो अशी दासीची गुरुचरणावरती प्रार्थना आहे. आपण सत्संग करतो, आठवड्याला सत्संग करतो. सत्संग करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर त्याच गोष्टी आपण रिपीट करतो, विचार ऐकत राहतो, आपले विचार सांगतो, विचारांची देवाणघेवाण करत राहतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपली जी डाऊन होत चाललेली बॅटरी असते ती परत 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 आपण रिचार्ज करत राहतो. आणि म्हणून आपल्याला वारंवार सत्संग केल्यामुळं एक प्रकारचा आनंद भेटत असतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण दुसरी एक गोष्ट अशी आपल्याला जाणवते की आपण ज्या वेळेला निवांत घरी असतो त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याला वेळ भेटतो त्या वेळेला कदाचित आपण गप्पा मारत राहतो किंवा सरळ झोपा काढतो. प्रत्येकाचे विचार कसे असतील त्यावर, किंवा काही काम जे करत असतील तो भाग वेगळा आहे. पण आपल्याला जे हे मिळालेलं असं अमूल्य जीवन आहे, हे फक्त थोड्याशा कालावधीसाठी जाऊन तिथं सत्संगात 3 तास रमून बॅटरी चार्ज होणार आहे का? तर माऊली सांगतात की ज्या वेळेला तुम्हाला एकांत भेटेल, ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेला तुम्ही तुमच्याच आत्म्याबरोबर बोलायला शिकलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कसं बोलायचं, तर त्याच्याशी बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याला विचारायचं का की बाबा आता तुझा मुक्काम किती दिवस आहे, तू कधी मला सोडून जाणार आहेस? नाही, निगेटिव्ह थिंकिंग कधीच करायचं नाही. ज्या वेळेला आत्म्याबरोबर बोलायचं आहे ना, त्यावेळेला पॉझिटिव्ह गोष्टी बोलून त्याच्याशी हसतमुखानं राहायचं. कारण आपण जेवढं निगेटिव्ह थिंकिंग करतो आणि तेच जर आपण आत्म्याशी बोलत राहिलो तर आपल्या जीवनाचा खेळ नाही तर खेळ खंडोबा होतो. हे पूर्वापार चालत आलेल्या प्रॅक्टिकली अशा घटना घडलेल्या आहेत. मग माणसाचं जीवन स्थिर स्थावर आहे. एखादा माणूस खूप शांत असतो बघा, ज्ञानी असतो, आणि त्याची पर्सनॅलिटी सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याचं तेज असतं त्याच्या चेहऱ्यावरती. तर त्याचं राहणीमान आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तो बऱ्याच वेळा तो माणूस एकटं राहणं पसंत करतो. आणि यामुळं हे सगळं त्याचं पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होत जाते. आपल्या शरीरावरती एक प्रकारचं तेज येतं. आता या गोष्टी आपल्याला कुठं शिकायला भेटतील, आपण शिकलो हे मला माहीत नाही, पण माझा जो अभ्यास आहे त्यावरून मी स्वतःचा अनुमान असं काढलेला आहे की ज्या वेळेला आपण आपल्या आत्म्याबरोबर एकरूप होऊन त्याला सगळ्या गोष्टी सांगायच्या, बाबा रे आज असं झालं, मग तो आत्मा लगेच सांगतो की तर तुझं चुकलं, बाबा रे उद्या मी असा एक निर्णय घेणार आहे. आत्मा सांगतो थांब जरा, थोडे दिवस घाई करू नको, मला काहीतरी शरीरावर एक माझ्या गाठ उठलेली आहे, तो मला कॅन्सर झालाय असं वाटतं. आत्मा म्हणतो नाही, तो कॅन्सर झालेला नाही. आणि ज्या वेळेला तो आत्मा ठामपणे सांगतो त्यावेळेला ती गाठ विरघळण्याचं सुद्धा काम, जरी कॅन्सरची असेल तरी त्या पेशी करत असतात. म्हणजे जिथं आपण पोहोचत नाही तिथं आत्मा पोहोचत राहतो, कारण पूर्ण शरीरावरती त्याचं कमांड आहे.
आपण काय पाहतो, डोळे आपल्याला दिलेत परमेश्वरानं आपण म्हणतो, पण त्या डोळ्यांनी काय पाहायचं हे आपल्या इंद्रियांनी ठरवलेलं असतं. मग फार तर आपला मेंदू त्याच्याशी सहमत असतो. पण डोळ्यांनी जर चुकीचं पाहिलं, त्याचा प्रसार आपण इतर ठिकाणी करत सुटलो, त्यावेळेला मात्र आपण जर रोज आत्म्याबरोबर बोलायला लागलो तर आत्मा सांगतो, तुझ्या डोळ्यांनी चुकीचं बघितलेलं आहे, चुकीच्या गोष्टीचा प्रसार करू नको. तीच गोष्ट एखादी कानानं आपण ऐकली. आपण बऱ्याच वेळा असे विचार ऐकतो की माणसाच्या कानामध्ये जर विष पेरलं, म्हणजे वाईट कुणाबद्दल बोललं, तर ते अनेक ठिकाणी पसरत जातं. एखाद्या माणसाला एखादी थोबाडीत दिली तर त्याचा फक्त एक गाल सुजू शकतो, पण कानात पेरलेलं विष मात्र अनेक आयुष्य बरबाद करतं. मग आपण म्हणतो की मी हे ऐकलं. जर आपण ते चुकीचं ऐकलं असेल आणि आत्मेशी आपण बोलत राहिलो की मी हे असंच ऐकले, आत्मा बरोबर सांगतो हे चुकीचं आहे, बाहेर कुठं आता हे गरळ ओकू नकोस. आपण व्यसनाधीन झालो, व्यसनातून बाहेरच पडत नाही आपण, पण सोडायचं आहे व्यसन. नातेवाईक म्हणतात तिथं हे औषध घ्या, तिथं ते घ्या, काही होत नाही. पण तीच गोष्ट जर आपण मनापासून आत्म्याला रोज सांगत गेलो की मला हे व्यसन सोडायचं आहे, तर 100% ते व्यसन सुटू शकतं. आत्मा एक रामबाण उपाय आहे. आत्म्याशी संवाद हा रामबाण उपाय आहे. आत्मा आपल्याला एकदम जरी व्यसन नाही सुटलं तरी हळूहळू हळूहळू त्या व्यसनापासून परावृत्त करू शकतो. एवढी ताकद आत्म्यामध्ये आहे. आत्मा हे चैतन्य आहे. आत्मा हा परमेश्वर आहे. आत्मा हा परमात्मा आहे. पण त्याची ओळख आपल्याला गुरुशिवाय होत नाही. मग गुरु करणं म्हणजे नेमकं काय असतं? तर जे प्रश्न आपण आत्म्याला विचारतो, आपल्या आत्म्यावरती विश्वास कधी प्राप्त होतो किंवा त्याच्यावरती आपली पकड कधी होते आत्म्यावरती ठामपणे की आत्मा माझं ऐकतो, त्यावेळेला आपल्याला ब्रह्मज्ञान असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आपण ब्रह्मज्ञान घेऊ त्या दिवसापासून आपला संवाद, बोलण्याच्या वाटाघाटी आपण आत्म्याबरोबर करू शकतो. हे त्रिवार सत्य आहे. ही अंधश्रद्धा नाही, ही काही पोकळ माहिती नाही, हे काही कुठून काहीतरी बोलायचं व्हिडिओमध्ये म्हणून नाही. जगाच्या कल्याणासाठी हे सगळं गुरु करत असतो. गुरु हा एक मीडिया आहे, माध्यम आहे. जे काही करायचं ते आपल्यालाच करायचं आहे. गुरु एक शक्ती आहे आपल्या पाठीमागं, आणि या शक्तीमुळेच आपण आत्म्याशी संवाद साधू शकतो. म्हणून आपल्याला जर ठामपणे आपलं जीवन चांगलं जगायचं असेल तर इतर ठिकाणी वेळ न घालवता आत्म्याबरोबर आपण बोलायला शिकलं पाहिजे. आणि जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण आत्म्याला सांगणं मस्ट आहे. त्यासाठी आपल्याला गुरुचा आधार लागतो. आणि मग अशा पद्धतीनं जर आपण, किती सोपे उपाय आहेत, घरातल्या घरात होणारे हे उपाय आहेत. यासाठी कुठं कोंबडं बकरं कापायची गरज नाही, कुठं एखादा तोटका करायची गरज नाही, कुठं एखादा पिरॅमिड आण, कुठं काय मोठी वस्तू आणून लाव, लाखो रुपये खर्च करायचे नाहीत. अगदी साधी गोष्ट आहे, संवाद साधता आला पाहिजे. माणूस म्हणतो
की दोन मन आहेत, एक अंतर्मन आहे, एक बाहेरचं मन आहे. तर सुरुवातीला आपण अंतर्मनाशी बोलूया आणि अंतर्मनाशी बोलता बोलता आपण आत्म्याबरोबर पूर्णपणे आत्मा आपल्याशी बोलतो. हे ज्यावेळेला एकाग्र आपण झालो त्याच वेळेला हे अनुभव येतील. दाशीला हे अनुभव खूप आहेत. मी ज्यावेळेला कधी निवांत बसते त्यावेळेला सुरुवातीला मी गुरुचं स्मरण करते. तू ही निरंकार, मैं तेरी शरणहार, मैनू बख्श लो, असं दाशी अनेक वेळा म्हणते. किती वेळा म्हणते? जोपर्यंत दाशीचं बाहेर कुठेही मन जात नाही, आतल्या आत कॉन्सन्ट्रेशन होत जातो. दाशी डोळं झाकते आणि मग हळूहळू आत्म्याशी संवाद साधायला कधी दाशी सुरुवात करते हे कळत नाही. काही लोक वेड्यात काढतील, मूर्खात काढतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण झोपेत असतो त्यावेळेला आपण स्वर्गात जाऊन येतो, समुद्रात जाऊन येतो, कुठेही जातो आपण. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अमेरिका, कुठेही जाऊन येतो. आपण साक्षात जात नाही, पण तशी सिच्युएशन झालेली असते. तर तो आपला आत्मा आपल्याला ते सगळं दाखवत असतो. पण आपण हे जाणलं पाहिजे. आपण दिवसभर जो प्रपंच करतो आपल्याला तो खरा वाटतो, पण स्वप्नातला प्रपंच हा मिथ्या, खोटा वाटतो, सापसुकीचा आहे. दिवसाचा संसार सुद्धा खोटा आहे. रात्रीचं दाखवलेलं स्वप्न सुद्धा खोटं ठरतं, पण आत्म्याशी केलेला संवाद मात्र कधी खोटा ठरत नाही. आणि नुसत्या दाशीनं ठरवले कथन दृष्टांत देऊन एवढं परिवर्तन होत नाही. एवढं परिवर्तन अशा व्हिडिओमध्ये नक्की होईल. 10-100 लोकांपैकी एकाने जरी आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन संवाद साधायला सुरुवात केली तरी दाशीला गुरुचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कारण दाशी गुरुचं काम करते. गुरु सगळ्यांनी केलेला आहे आणि दाशी सांगते आत्म्याशी एकरूप व्हा. गुरुसुद्धा आमचा हे सांगतो, आत्म्याशी एकरूप व्हा. अंदर झाके देखो. सातसंग जी. दाशीला 2-3 दिवस व्हिडिओ करायला वेळ मिळालाच नव्हता. वाटलं होतं दाशीला अजून 2 दिवसांनी व्हिडिओ करावा, पण एक तरी व्यक्ती अशी असते की आपल्या व्हिडिओची ती वाट बघत असते आणि त्यासाठी मग दाशीनं आज हा व्हिडिओ करायला घेतला. दाशीकडून काही चुकत असेल मोठ्या मनानं माफ करा. प्रेमाने बोला. धन निरंकार राम.